बोलवलेलं आहे. बैठक काय होणार आहे? मला नाही बोलवलंय. बैठक काय चालू असणार आहे? नाही नाही, मला अजून काय, मी रेल्वेची मीटिंग आहे तिकडे चाललोय. अहो, काल तुमच्या विरोधात पत्र दिलंय, पोलिसांनी देऊ दे यार, पत्र दिलंय. देऊ दे ना. मी पत्र काय द्यायचं, मी खुलेआम बोललोय ना. जे कारवाई करायची पोलीस करतील ना. ज्या पद्धतीने या पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून, करू दे ना, होऊ दे ना. मी बोललोय, खुलेआम बोललोय ना. कारवाई होऊ दे ना. कारवाई पोलीस करतील ना. काय जर मी चूक केलं असेल, कारवाई करतील पोलीस. त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये. कोण करतोय? मी पहिला गेली का? मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय साहेब? जरा सर राहू दे ना, बोलतोय. ऐकायला येतं ना, तुमच्या माईक सेन्सिटिव्ह आता. तिथे ऐकलं ना तुम्ही काय ऐकायचं ते, ऐकून आलात ना तिकडे. तुम्ही इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. काय ज्या पद्धतीने तक्रार बोलाय. केली तुम्ही हा, मी इन्क्वायरीला तयार आहे. काय ते मी जे बोललोय ते मी काय त्यांना एक्झाम्पल दिलंय का बाबा हे लोक भडकवून तुम्हाला पाठवतील. माझं शिवसैनिकांबरोबर काही घेणं देणं नाही. मी सुरुवातीला पहिल्या दिवसून बोलतोय, शिवसैनिकाचा माझ्यावरती ऐसा नाही, काँग्रेसवाल्यांचा माझ्यावरती ऐसा नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या लोकांचा ऐसा नाही का त्यांनी मला निवडून दिलंय. हा, एकदा नाही, 3-3 वेळा निवडून दिले ना. आमदार बनवलं, खासदार बनवलं, परत खासदार बनवलंय. हा, तर मला त्यांच्याबरोबर काही नाही. हे उगाच हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला? जे बोलतात आहे ना, मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं? तुम्ही काय कराल तर मी करू. मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे? मला काय पडलंय? आणि मी कशाला कोणाला हे करू? जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा. काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच? अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना येऊ दे. लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना. त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना. मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा. मला सिक्युरिटीची गरज नाहीये. त्यांना सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच. माहितीये ना तुम्हाला ते? का विसरले तुम्ही लोक? आठवण आहे का? विसरले? स्वतःच फोन करून लावलं स्वतःच्या लोकांना, दादा लोकांना सिक्युरिटीसाठी. सेना गरज आहे सिक्युरिटीची म्हणून ते खोटे फोन करून केलं. माहितीये ना? ते पण दाबून टाकली केस. ती काढा ना केस, ती पण केस काढायला सांगा. हा, सर्व. आणि मोठे लोक मोठे आहेत ते. मी मान सन्मान खूप दिलाय त्यांना पहिल्यापासून. हा, ऐसा नाही. मी सांगितलंय 2004ला लीलाधर डाके साहेबांसमोर त्यांनी मला पूर्णपणे मदत केली होती निवडून येण्यामध्ये. हा, तेव्हा ती गद्दारी नव्हती का? ते शिवसेनेला यायला दिसत नाही का गद्दारी आहे? खुलेआम त्यांनी सगळ्यांना सांगितलं ना मला मदत करायला. 2009ला बीजेपी बरोबर युती होती, किरीट सोमय्या साहेब उमेदवार होते, तेव्हा त्यांनी खुलेआम मला मदत केली. ती गद्दारी नव्हती का? हा, आम्ही केलं काय तर कशासाठी केलं आम्ही सांगितलं. आम्हाला कोणाबरोबर की मी मला उद्धवजींबरोबर, आदित्य साहेबांबरोबर, घरच्या पुऱ्या परिवाराबरोबर, जेवढे नेते मंडळी आहेत सर्वांबरोबर, मला कधी संजय राऊत साहेबांनी पण मला का माझ्या परिवाराला, माझ्या मित्र परिवाराला कधी तोंडावरती कधी उलट नाही बोलले. मागून काय बोलले असेल तर माहिती नाही, माहिती ऐकलं नाही, कोणी मला सांगितलं नाही. हा, अगोदरची बोलतोय. हा, तर मी कशाला, मला त्यांच्यावर काय अडचणच नाहीये. आता काय बोलतील मोठे, बोलू दे ना. जे बोलतात ते आता बोलणार. कोण समोर आलं का आम्ही काय हात बसून बसणार आहे का? आम्ही आमचा जबाब देणार. ते सांगितलंय मी त्यांना सांगितलं. जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा ती क्लिप चालवा. मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं. समजलं ना? हा, मला कोणाची मारायची गरज नाही. लोक प्रेम करतात माझ्यावरती. यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण. हा, माझ्यावरती लोक प्रेम करतात. मी लोकांच्या मनावर राज्य करतो. समजलं? लोकांना प्रेम करतो. मी समोरून जातो, लोकांच्या पाया पडतो, लोकांचा हात जोडतो, लोकांच्या कामात जातो, सुखादुःखात जातो. तेव्हा लोक माझ्याबरोबर असतात. मला असं जबरदस्ती खाली पार्टीचे मालक बनून बसलेत म्हणून जोर जबरदस्ती करून पाया पडायला लावत नाही. हा हा, मी लोकांच्या पाया पडतो. मला नाही आवडत कोणी माझा हात पण जोडलेले. हा, शिंदे साहेबांनी तुम्हाला काही सकाळी फोन करून नाराजी व्यक्त केली का बाबा? काहींनी फोन केले तेव्हा? नाही मला कशाला करतील या वक्तव्यासंदर्भात? अरे, मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्दांची कदर करतात, असं नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. आता शिवसेनेत पुढच्या वेळेस कामाची अरे तुला लोकांचे कामं करायचे, इथे पण करत होतो, तिकडे पण करणार आहे. इकडे अजून जरा अपेक्षा आहे. मला कामासाठी, कुठल्या फंडासाठी का कशासाठी गेलो नाही. अपमान होतो तो त्याच्यासाठी गेलोय. आणि वारंवार सांगून त्यांनी कुठलीच हे केलं नाही साहेब. 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 5 वर्ष झाले होते. खासदारकी लढलो, असं वाटलं खासदारकी लढून काहीतरी
थांबेल ही गोष्ट, तरी तेच आहे. तर किती सहन करणार साहेब, माणूस आहे ना, सहन करायची हद्द संपली. त्यांना सांगितलं तरी काय, शेवटच्या दिवशी पण मीटिंगला सांगून आलो होतो का बाबा बोलवा समोर समोर बसवा तरी चालेल. शिव्या दिल्या, मी बोललोय माझ्याकडे पाठवा, इकडे पाठवा, ज्यांनी खुलेआम लोकांमध्ये शिव्या दिल्यात तिकडे पाठवा, माफी मागा. मी त्यांच्या बरोबरच मातोश्रीवर येतो. काही रिॲक्शन काहीच नाही ना. माझ्या मामा मंचेकरला, मम्मीला, ठाकरेंचा शब्द हा अल्टिमेट असतो. शब्द दिला म्हणजे पाळणार. हा, त्यांनी शब्द दिला होता, मला पाळला नाही. त्यांचे हात जोडले मला, म्हणजे मी पाय पडलो, लगेच हात जोडल्याबरोबर साहेब बोललो. सर्वांना आपल्या आपलं मजबुरी असते, काय असतं ना, काय असेल देव जाणे ते. मी लगेच त्यांच्या पाय पडलो, बोललो साहेब आपण नका हे करू, आपण जे आदेश द्याल ते पाळतो. मी बोललो नको, नाही तुम्ही तिकीट देऊ शकत ठीक आहे, नाही स्वीकृत देऊ शकत तिकीट आहे. पण जे नाराज झाले, ज्यांना शब्द दिला होता, त्यांना बोलून समोर बोलून एकदा काय मान सन्मान दिलं. त्या आमच्या मामी मंचेकर त्या महिलाच्या शाखा प्रमुख होत्या, त्याच्यावरून पण त्यांना काढून टाकलं. स्टेजवरून शिव्या देणार का बाबा मी देणार होतो तिकीट, हे करणार. असं किती सहन करणार आणि किती शिव्या खाणार साहेब, बस झाला ना. हा, हे जे आता शिवसैनिक शिव्या देत आहे ना, माहित नाही खरी गोष्ट काय. जे त्यांच्या बरोबर असतात ना, का जे सोडून गेलेत, त्यांना विचारा काय कंडिशन आहे. पण ती वक्तव्यासंदर्भात कुठेतरी विपर्यास केला जातोय, कुठेतरी तुम्ही मारलेत 5 जणांना. मी नाही मारले साहेब, मी तुम्ही जरा नीट बघा, परत तुम्ही तेच बोलताय. तुम्ही काहीतरी सांगू नका तोंडात साहेब, तुमचं हेच चुकतं साहेब सर्वांचं. आणि मी तुम्हाला नेहमी तुम्हाला बोलायचं नाही का काय करतं ना, उगाच काहीतरी तुम्हाला टीआरपी चालवायला याच्याकडे जा, त्याला काहीतरी उलट बोला, त्यांनी हे बोलला, त्यांनी हे बोलला. साहेब मी आतापर्यंत मी नेते मंडळी नाही, नेते मंडळी बोलतील काय नाही, मी बोललो असंच एकदा भडकवून कोणाला शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी, असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक मेले होते. हा, तसं काय परत व्हायला नको. मी कुठे बोललो का मी मारलंय जाऊन, मी जन्माच्या अगोदर कसं मारेल मी कोणाला. काहीतरी थोडं तरी जरा साहेब विपर्यास केला जातो का कुठेतरी. म्हणजे भाऊ जे तुम्ही बोललात ते तुमच्या सगळी घटना जन्माच्या आधीच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे. मी बोललोय ते बघा ना जरा तुम्ही. हा, उगाच काहीतरी तोंडात टाकू नका साहेब. जे बोललोय जरा ऐका ना जरा काय बोललोय. मी जन्माच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेच बोललोय मी. हा, माझा परिवार काढतात, माझ्या परिवाराबद्दल आता काहीतरी आता नवीनच काहीतरी सुरू केलंय. हा, जरा परिवार, सर्वांच्या परिवारात सर्व असतं. हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे, सर्वजण. भले आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे. माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे. हा, मग पसराला आता आयुक्तांना जे पत्र दिले त्याला बोलवतील मी जाईन ना. नाही मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. थँक्यू. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे ना. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या आहे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, बाजू काय अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा काय बोलू दे, अरे काही बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा, तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपले.